नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं सायली प्रतिमाला घरी घेऊन येते, त्यामुळे सगळेजण खुश झालेले असतात. सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंब आनंद साजरा करत असतात. प्रतिमाच्या येण्यामुळे घरामध्ये चैतन्य परत आलेलं असतं असं पूर्णाजी म्हणत असते आणि त्यामुळे सगळेजण आनंद साजरा करत असतानाच त्या आनंदामध्ये आता प्रिया विष कालवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आता प्रिया प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते, तिला खिरीमधून विष देण्याचा प्रयत्न करते आणि ती जेव्हा तिच्या रूममध्ये जाऊन जबरदस्तीने तिला विष टाकलेली खीर भरवत असते, तेव्हा त्याच वेळेला तिथे सायली आणि अर्जुन दोघंजणं पोहोचतात आणि प्रतिमाचा जीव वाचवतात. आणि तेव्हाच इथे आता सायली रागाने प्रियाच्या जोरदार कानाखाली सुद्धा मारते आणि जी वाटी असते खिरीची ज्याच्यामध्ये विष टाकलेलं असतं ती वाटीसुद्धा बाजूला फेकून देते. तर इथे अचानक असं काय घडतं? प्रिया अचानक प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न का करते आणि त्याचबरोबर त्या वेळेला सायली आणि अर्जुन तिथे योग्य वेळी कसे काय पोहोचतात हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रतिमा परत आलेली असते तेव्हा सगळेजण खुश झालेले असतात, पण त्याच्यामध्ये काही लोक असतात त्यांना खूपच जास्त दुःख झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये नागराज, महिपत, साक्षी आणि प्रिया हे चौघंजणं असतात. तर इथे नागराजला जेव्हा कळतं की प्रतिमा जिवंत आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन ही सरकते, कारण आता जर प्रतिमाला कळलं की नागराजचा या सगळ्यामध्ये खूप मोठा हात होता, कारण ज्या वेळेला अपघात झाला होता त्या वेळेला प्रतिमा जिवंत असते आणि तिने नागराजला आणि महिपतला बघितलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो की तिची स्मृती आता नाही आहे, पण जर तिची स्मृती परत आली आणि जर तिने आपल्या सगळ्यांची नावं सांगितली, तिने जर आपल्याला ओळखलं आणि जर रविराज किल्लेदार याला सांगितलं किंवा अर्जुनला सांगितलं की त्याच्या अपघाताच्या मागे नागराजचा आणि महिपतचा हात होता, तर आपलं काही खरं नाही आहे. दोघंजणं मिळून आपल्याला कायमचे जेलमध्ये पाठवतील, आपल्याला फाशीची शिक्षा देतील असं नागराज आता महिपतला म्हणतो. तेव्हा इथे नागराजला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तो म्हणतो की प्रतिमाने मला बघितलंय, आता जर तिला आठवलं की मीच तिला मारायची सुपारी दिली होती तर माझं काही खरं नाही आहे. आणि तो आता जाब विचारायला महिपतला जातो. महिपतला म्हणत असतो की तू तर म्हणाला होतास ना की तू स्वतःच्या हाताने प्रतिमाचा जीव घेतलायस, मग ती जिवंत कशी? आता तू काहीही कर पण तिचा जीव घे, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. प्रतिमाची स्मृती खरोखर गेली की ती नाटक करते हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आता जरी ती नाटक करत असली तरीसुद्धा तिला आपण खरोखर ठार मारायचं असं नागराज म्हणत असतो. तेव्हा आता तू काही कर पण तिला मारून टाक असं तो महिपतला म्हणतो. तुला या कामाचे मी किती पैसे दिले होते तुला माहिती आहे ना, असं सुद्धा नागराज म्हणतो. तेव्हा इथे महिपत म्हणतो की नागराज शेठ, काळजी करू नका, तुम्ही फक्त एक काम करा, तिथे आपला एक माणूस आहे त्याला इथे बोलावून घ्या. तेव्हा नागराज आता प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की लवकरात लवकर महिपतच्या घरी ये. तेव्हा इथे प्रिया नागराजचा फोन आल्यानंतर लगेचच रविराज किल्लेदार यांना म्हणते की बाबा, माझं थोडंसं काम आहे, मी जाऊन येऊ का? माझ्या फॅशन डिझायनिंगचं थोडंसं काम उरलेलं आहे ते मी करते आणि लगेच येते. तेव्हा रविराज काकांना वाटतं की महत्त्वाचं काम आहे तर मग जाऊ नये. तेव्हा प्रिया आता दुसरी तिसरी कुठे नाही तर महिपतच्या घरी जाते, कारण त्या चौघांना मिळून आता प्लॅनिंग करायचं असतं की प्रतिमाला काही करून आपल्याला संपवायचं आहे. आणि तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की हे बघा, मी तिला माझ्या हाताने मारलं होतं पण तिचं नशीब बलवत्तर आहे म्हणून ती जिवंत आहे. आता खरोखर ती प्रतिमा आहे की दुसरी कोण आहे मला माहिती नाही, पण आता जरी ती प्रतिमा असली किंवा दुसरी कुणी असली तरीसुद्धा तिला संपवायचं मात्र आहेच. तेव्हा इथे आता एक काम करायचं, इथे आता महिपत प्रियाला म्हणतो की मी तुला एक विषाची बाटली देणार आहे, ते विष तू तुझ्याबरोबर घेऊन जायचं आणि काही करून तू तुझ्या आईच्या जवळजवळ करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आता आम्ही तर तिथे कुणी येऊ शकत नाही प्रतिमाचा जीव घ्यायला आणि आता प्रतिमासुद्धा कुठे बाहेर येणार नाही तिला मारून वगैरे टाकायला. आता तूच त्या घरामध्ये राहतेस, आता तू तिची मुलगी आहेस म्हणाल्यानंतर आई आई करून तू तिच्याजवळ जाऊ शकतेस आणि म्हणूनच ही विषाची बाटली तू तुझ्याजवळ ठेवायची आणि काही करून तिचा जीव घ्यायचा. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही लोक मला का म्हणून ह्या सगळ्यामध्ये फसवताय? जर त्या किल्लेदाराला कळलं की मी त्याच्या बायकोला विष देऊन मारले तर तो मला सोडणार नाही, जेलमध्ये टाकेल.
तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की तुला अजून एक खेळ खेळायचा आहे, तुला एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे आहेत. एक म्हणजे सायलीने जो पदार्थ बनवला असेल ना प्रतिमासाठी, त्या पदार्थामध्येच तुला आता हे विष काढवायचं आहे, म्हणजे तुझ्यावरती नाव येणार नाही, जिने कुणी हा पदार्थ बनवलाय तिच्यावरती नाव येईल. तेव्हा नागराज म्हणत असतो की जेव्हापासून प्रतिमा वहिनी सुभेदारांच्या घरी आहे तेव्हापासून ती सायली तिची खूपच जास्त काळजी घेते ना, तिच्या आवडीचे पदार्थ बनवते, त्यातलाच एक कुठला तरी पदार्थ तू घे आणि त्याच्यामध्ये विष टाकून प्रतिमाला काही करून भरव, म्हणजे उद्याचा दिवस तिने बघायला नको, असं काहीतरी कर. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते, पण आता सगळ्यांच्या दबावाखाली येऊन तिने ती विषाची बाटली आपल्या जवळ घेतलेली असते आणि ती म्हणते ठीक आहे मी प्रयत्न करते. तेव्हा नागराज म्हणतो मला प्रयत्न नको आहेत, काही करून तिला संपव, नाहीतर तू सुद्धा धोक्यात येशील. कारण आता त्या प्रतिमाला माहितीसुद्धा नाही आहे की सायली तिची खरी मुलगी आहे, तरीसुद्धा ती फक्त सायलीचा हात पकडून उभी राहते, तुला ती जवळ फिरकूसुद्धा देत नाही. जर तिची स्मृती परत आली ना तर ती एका झटक्यात ओळखेल की तू तिची मुलगी नाही आहेस आणि ती सायली तिची मुलगी तन्वी आहे, मग तू सुद्धा गोत्यात येशील. तेव्हा आजच्या आज हे काम करून टाक आणि त्या प्रतिमाचा खेळ खल्लास करून टाक. तेव्हा इथे प्रिया म्हणते ठीक आहे. तर इथे प्रिया आता संध्याकाळी घरी येते, जेवणाची सगळी तयारी झालेली असते. सायलीने सगळा प्रतिमाच्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिने तिच्या आवडीची खीरसुद्धा बनवलेली असते. तेव्हा इथे आता सगळेजण जेवायला बसत असतात. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्यांना मी जेवण घेऊन जाते. तेव्हा इथे प्रिया म्हणते काही गरज नाही आहे, कालसुद्धा तूच भरवलंस ना, आज मी माझ्या आईला स्वतःच्या हाताने भरवणार. तेव्हा सायली म्हणते प्रिया आत्या तुझ्या हाताने नाही खात ना, मग कशाला तू जातेस, मी भरवते ना त्यांना, नाहीतर त्या त्यांच्याच हाताने जेवतील. तेव्हा इथे प्रिया म्हणते हे बघ सायली जास्त पुढे पुढे करू नकोस, माझी आई 21 वर्षानंतर परत आली आहे, तर मला सुद्धा तिच्याबरोबर जरा राहू दे, तिला प्रेमाने 2 घास भरवू दे, तिने सुद्धा लहानपणी मला भरवलंच असेल ना. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे, त्यांच्या आवडीची खीर तू त्यांच्यासाठी घेऊन जा. तेव्हा इथे एक वाटी उचलून आता सायली प्रियाच्या हातामध्ये देते आणि बाकीच्या वाट्या आता ती सगळ्यांसाठी भरत असते. तेव्हा इथे प्रिया घाईघाईने आता प्रतिमा आत्यांसाठी खिरीची वाटी घेऊन येते आणि दारामध्ये आल्यानंतर खिशातून ती विषाची बाटली काढते आणि सगळं विष त्या वाटीमध्ये टाकते. तेव्हा प्रतिमा आत्या आता एका बाजूने प्रियाचं हे वागणं बघत असतात. तेव्हा प्रतिमा आत्यांच्या लक्षात येतं की हिने काहीतरी या वाटीमध्ये मिक्स केलेलं आहे आणि प्रिया येते आणि म्हणते आई अगं कुठे आहेस तू, ये ना माझ्या हातातून तुझी आवडती खीर खा ना, मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली आहे तुझ्यासाठी. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते मला नको आणि ती इकडे तिकडे आता जात असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते आता जास्त हट्ट करू नकोसा, बस इथे बरं खाली, आणि तिचा हात पकडून तिला आता खाली बसवते आणि जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये आता ती खीर कोंबण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिमा इकडे तिकडे तोंड फिरवत असते आणि म्हणत असते की नको मला, तरीसुद्धा प्रिया म्हणते खा म्हटलं ना, खा बरं आणि मर एकदाची. तेव्हा इथे सायली आणि अर्जुनला संशय येतो की प्रिया एवढी घाईघाईने प्रतिमा आत्यांना खीर भरवायला का गेली. तेव्हा प्रियाचं वागणं अर्जुन आणि सायलीला खटकतं आणि दोघेही मुद्दामून आता तिथे रूमच्या बाहेर येतात. तेव्हा इथे प्रियाचं वागणं बघितल्यानंतर सायलीला तिचं वागणं खूपच जास्त खटकतं. सायली आता धावत पळत येते आणि आता प्रियाच्या हातातून खिरीची वाटी घेते आणि म्हणते की प्रिया अगं तू जबरदस्तीने प्रतिमा आत्यांच्या तोंडामध्ये खीर का कोंबतेस आणि तू असं कसं म्हणालीस की खा आणि मर एकदाची. तुझी आई 21 वर्षानंतर परत आली आहे तर तुला खूप आनंद झालाय ना, मग आपल्या आईला असं कोणी बोलतं का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते तू मला शहाणपणा शिकू नको हा. तेव्हा इथे सायली प्रियाच्या जोरदार कानाखाली मारते आणि तिला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली प्रतिमा आत्यांबरोबर असं वागायची. तेव्हा इथे आता खिरीची वाटी हातामध्ये घेतल्यानंतर प्रतिमा त्या वाटीकडे बघत असते आणि खूपच जास्त घाबरलेली असते आणि सायलीला खाणाखुणा करून सांगत असते की ती वाटी बाजूला ठेव, त्यातली खीर मला तू भरवू नकोस. तेव्हा इथे सायली म्हणते नाही प्रतिमा आत्या, मी तुम्हाला ही खीर भरवणार नाही आहे, हे बघा मी तुमच्यासाठी दुसरी खीर घेऊन आली आहे. आणि अर्जुनच्या हातामध्ये जी खिरीची वाटी असते ती आता सायली प्रतिमाला भरवायला घेते आणि प्रियाने आणलेली वाटी ती आता बाजूला ठेवते. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन योग्य वेळेवरती आल्यामुळे प्रतिमाचा जीव वाचलेला असतो, नाहीतर इथे प्रियाने पूर्ण तयारी केलेली असते प्रतिमाचा पुन्हा एकदा जीव घेण्याची. तर इथे आता सायलीने प्रियाला त्याची शिक्षासुद्धा दिलेली असते, तिच्या जोरदार कानाखाली मारलेली असते आणि योग्य वेळेवरती येऊन प्रतिमाचा जीवसुद्धा वाचवलेला असतो.
तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे तिच्या प्लॅनमध्ये फसलेली असते, कारण सायलीने आता दुसरी खीर आणून प्रतिमाला भरवलेली असते. त्यामुळे ही खीर आता लवकरात लवकर मला डस्टबिनमध्ये नेऊन टाकायला हवी, नाहीतर जर कुणाच्या दुसऱ्याच्या हाती लागली तर हे सगळं कारस्थान माझ्या हाती येईल हे आता प्रियाला कळलेलं असतं. आणि त्यामुळे खिरीची वाटी तिथून घेऊन जाते आणि लगेचच डस्टबिनमध्ये टाकते. तेव्हा इथे आता सायलीला आणि अर्जुनला प्रियाच्या या वागण्यावरती पूर्णपणे संशय आलेला असतो. पण इथे पुन्हा एकदा सायलीने मुलीचं कर्तव्य पार पाडत प्रतिमाचा जीव पुन्हा एकदा वाचवलेला असतो.